ऊस लागवडीचा जर विचार केला, सध्या जर पाहिलं तर अडसालीचा या ठिकाणी मोसम आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये सुरूची देखील आपण लागवड करू शकतो। आत्ता जर सध्या पाहिलं आपण तर सरीचं जे अंतर असतं या विषयात महत्त्वाचा मुद्दा आपण आज घेऊन आलोय। तर हे पाहू शकता, इथं जर तुम्ही पाहिलं तर ही लागवड आपल्याला पाहायला मिळते, ही सुरूची लागवड आहे। परंतु जर अडसालीची देखील तुम्हाला करायची असेल तर कशी करू शकता याचं पूर्व नियोजन आपण मित्रांनो जाणून घेऊया। तर हे पाहिलं तर हे 4 फुटी सरी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते। त्याचबरोबर आपण 5 फुटी 8 फुटीचं देखील मित्रांनो जाणून घेणार आहोत। तर इथं पाहू शकता, इथं आपण काय केलं तर कांडीची लागवड केली होती। त्याचबरोबर ही आपण काय केलेलं आहे तर मित्रांनो 4 बाय 1.5 वरती या ठिकाणी ही लागवड आपण मित्रांनो केलेलं आहे। हे पाहू शकता, जर ऊस पाहिला तर अतिशय मस्त या ठिकाणी ऊस आलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो। आणि ही जी सिस्टम आपण केलं ही कशावरती तर ड्रिप इरिगेशन सिस्टमवरती आपण हे केलेलं आहे। इथं जर पाहिलं तर आपण 20 mm ची लॅटरल मित्रांनो वापरलेलं आहे यासाठी, हे पाहू शकता। त्याचबरोबर जर तुम्ही अंतर पाहिलं तर हे पाहू शकता, इथं ठोंबामध्ये आपल्याला अतिशय योग्य पद्धतीचा फुटवा देखील पाहायला मिळतो। फुटव्यावरती देखील काम करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे। तर ऊसामध्ये जर उत्पन्न आपल्याला चांगलं मिळवायचं असेल, म्हणजे जर ॲव्हरेज जर आपल्याला चांगलं मिळालं तर मित्रांनो भरघोस उत्पन्न आपण मिळवू शकतो। तर यासाठी आपल्याला काय करायचं तर योग्य अंतर, त्याचबरोबर योग्य बियाणाची निवड करणं तितकंच गरजेचं आहे। यामध्ये जर बियाणं आपण पाहिलं तर बियाणं कोणकोणतं आपल्याला पाहायला मिळतं तर 86-032 आहे। त्याचबरोबर 10,001 आपल्याला पाहायला मिळतं, 434, 15-012 पाहायला मिळतं, 265, त्याचबरोबर अनेक साऱ्या व्हरायट्या नवनवीन आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतात। परंतु जर यामध्ये सर्वोत्तम व्हरायटी जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर ती कोणती तर 86-032 ही मित्रांनो सर्वोत्तम व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये काय तर थोडंसं आपल्याला स्प्रे कमी झाला, खताचा डोस कमी झाला तरी देखील मित्रांनो हा योग्य पद्धतीने ऊस येत असतो। इथं पाहू शकता ही वाढ देखील व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळते। आणि सर्वात महत्त्वाचं, ऊसाला आपण काय करू शकतो तर मित्रांनो सर्वसाधारण 3 ते 4 स्प्रे करून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर 2दा भर घालणं तितकंच गरजेचं आहे। एक बाळ भरणी त्याचबरोबर एक मोठी भरणी अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो। इथं पाहू शकता आपण एक बाळ भरणी याला घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आता मोठ्या भरणीला या ठिकाणी ऊस हा आपल्याला मित्रांनो आलेला पाहायला मिळतो। सर्वसाधारण हा 3 महिन्याचा आपल्याला मित्रांनो ऊस पाहायला मिळतो। यामध्ये मित्रांनो कांडीची आपण लागवड केली होती, तुम्ही रोपाची देखील लागवड करू शकता। रोपाचा जर विचार केला तर सर्वसाधारण मित्रांनो 2 रुपयापासून ते 3.5 ते 4 रुपयापर्यंत आपल्याला रोप पाहायला मिळतं। जे नवीन व्हरायटी आहेत 15-012 असू दे, त्याचबरोबर अजून दुसरी एखादी जर व्हरायटी आपण बघायची म्हणलं तर 10,001 मध्ये देखील आपल्याला अजून व्हरायटी पाहायला मिळतात। 434 असू दे, असे जे व्हरायटी आहेत ते आपल्याला एक जास्त प्राईजमध्ये आपल्याला रोप त्याचं मिळत असतं। 86-032चा जर विचार केला आपण तर सर्वसाधारण आपल्याला 2.25 ते 2.5 रुपयापर्यंत हे रोप मिळून जातं। त्याचबरोबर जर 265चं पाहिलं ते देखील तेवढ्याच प्राईजला आपल्याला मित्रांनो मिळून जात असतं। अशा पद्धतीनं तुम्ही लागवड ही करू शकता। तर मित्रांनो आपण 4 फुटीमधली सुरूची लागवड पाहिली होती। आता इथं जर पाहिलं तर हे आपल्याला अडसाली लागवड पाहायला मिळते गेल्या वर्षीची। त्याचबरोबर जर पाहिलं आपण तर ही 5 फुटावरती मित्रांनो ही आपण लागवड केली होती, 5 बाय 2.5 वरती ही लागवड आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर रोपांची लागवड ही मित्रांनो आपण केली होती, 86-032च वाण पाहायला मिळतं। तुम्ही जर प्लॉट पाहिला ह्या बाजून पाहू शकता, अतिशय हिरवागार प्लॉट आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर जर पान पाहिलं तर हे पाहू शकता, सर्व काही पानावरती आपल्याला पाहायला मिळतं। कंप्लीट मित्रांनो या ठिकाणी 4 बोटं एका पानावरती बसलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर पानाचा जर कलर पाहिला तर हिरवागार कलर पाहायला मिळतो, शेंड्यापर्यंत पान अतिशय योग्य कलर आणि व्यवस्थित एकसारखा कलर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो। अशा प्रकारचा प्लॉट असणं मित्रांनो तितकंच गरजेचं आहे। यासाठी आपण काय केलेलं आहे तर 2 भरणी करून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ 4 स्प्रे केलेले आहेत। अशा प्रकारे आपण हा प्लॉट मित्रांनो आपण जोपासलेला आहे। आणि त्याचबरोबर ड्रिप इरिगेशन सिस्टमवरतीच केलेला आहे। ही 16 mm ची आपल्याला या ठिकाणी आपण लॅटरल या ठिकाणी वापरलेली पाहायला मिळते, हे पाहू शकता। त्याचबरोबर फुटव्यांची संख्या जर पाहिलं तर हे पाहू शकता, आपण 2.5 फुटांवरती लागवड केलेल्या असताना देखील एक सारखा ऊस आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत आहे, कुठं सुद्धा गॅप पाहायला मिळत नाही। त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर हे पाहू शकता ऊस अतिशय हा जो कलर आहे हा कलर असणं मित्रांनो तितकंच गरजेचं आहे। म्हणजेच कवकवीतपणा असल्यामुळं हा ऊस अतिशय फास्ट पद्धतीने मित्रांनो वाढला जातो। अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हे 5 फुटांवरती केलेलं आहे, 6 फूट 8 फुटांवरती देखील मित्रांनो तुम्ही लागवड करू शकता। आणि इथलं जर टार्गेटचा विचार केला तर सर्वसाधारण आहे ते टार्गेट ठरलेलं आहे 3 टनाचं मित्रांनो आपण ॲव्हरेज या ठिकाणी गुंठ्याला पाडणार आहे। अशा प्रकारचं नियोजन आपण या ठिकाणी मित्रांनो केलेलं पाहायला मिळतं। तुम्हाला देखील लागवड करायची असेल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही लागवड करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे तर कमी खर्चामध्ये मित्रांनो हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, जास्त खर्च वापरलेला नाही। बेसळ डोस जर विचार केला तर भरमसाठ रासायनिक खत टाकायचं नाही, फक्त योग्य वेळेला देणं तितकंच गरजेचं आहे। तर आपण जर लागवड केल्यापासून 1 महिन्यानंतर सर्वसाधारण आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो एकरी जवळजवळ 2 पोते या ठिकाणी युरिया टाकून घ्यायचा आहे 2 टप्प्यामध्ये। त्याचबरोबर आपल्याला स्प्रे करताना 12-61 असू दे, त्याचबरोबर 19-19 अशा प्रकारचं फुटव्यांची वाढ होईल अशा पद्धतीचं स्प्रे करून घेणं तितकंच गरजेचं आहे। तुम्ही त्यामध्ये सागरी अर्क देखील मित्रांनो वापरू शकता। त्याचबरोबर तुम्हाला जर सेंद्रिय पद्धतीने करायचं असेल तर सेंद्रिय पद्धतीचा देखील मित्रांनो वापर करू शकता। तुम्ही जे आपलं वर्मी वॉश मिळतं त्याचं ड्रिंचिंग करू शकता। त्याचबरोबर जर रासायनिक खत टाकायचं नसेल तुम्हाला 1 चिमट देखील तर तुम्ही काय करू शकता, कोंबडी खत आहे त्याचबरोबर सेंद्रिय खतामध्ये आपलं जे गांडूळ खत आहे त्याचा मिक्सिंग करून मित्रांनो बेसळ डोस टाकून या ठिकाणी तुम्ही भर मारू शकता। अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही करू शकता रासायनिक खत बिना टाकता। त्याचबरोबर स्प्रे देखील करायचा असेल तर तुम्ही ह्युमिक देखील आपलं जे असतं ते देखील तुम्ही रासायनिक वापरण्यापेक्षा ते देखील तुम्ही सेंद्रिय पद्धतीने तयार करून
ते देखील मित्रांनो तुम्ही वापरू शकता आणि त्यावरती भरघोस उत्पन्न मिळू शकता। अशा प्रकारे नियोजन करा। आता 5 फुटाचा आपण पाहिला, आता तसेच इथं जर विचार केला तर हा देखील अडसालीचा प्लॉट आपल्याला पाहायला मिळतो। इथं जर अंतर पाहिलं तर हे पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल 8 फूट अंतर आपल्याला मित्रांनो हे पाहायला मिळतं। त्याचबरोबर इथं जर पाहिलं तर आपण हे 20 mm लॅटरल ह्याला वापरलेलं आहे। हे पण कसं केलेलं आहे, दोन्ही बाजूने मित्रांनो ह्याला पाण्याचा आपण सिस्टम केलेलं आहे, इरिगेशन सिस्टम। कसं तर हे पाहू शकता, इथं जर पाहिलं तर ह्या बाजूला एक आपल्याला पाईप पाहायला मिळते। आता इथली पाईप आपण काढलेली आहे आता सध्या थोडंसं कोल्ह्याने वगैरे का कुरतडल्यामुळे। आता जर पाहिलं तर इथे एक पाईप, म्हणजेच असं दोन्ही बाजूला 2 पाईप मित्रांनो आपण या ठिकाणी टाकून घेतलेत। कारण टेम्परेचर जर पाहिलं तर फार प्रमाणात आपल्याला टेम्परेचर यावर्षी मित्रांनो पाहायला मिळत होतं, त्यामुळे आपण अशा पद्धतीचं नियोजन केलं होतं। त्यामुळे दोन्ही बाजूने पाणी मिळाल्यामुळे ऊसाचं जर हिथं देखील तुम्ही पाहिलं तर योग्य पद्धतीने वाढलेला आहे, फुटवा देखील भरपूर प्रमाणात झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं। हे पाहू शकता आणि ऊसाचा कलर देखील तुम्ही पाहू शकता। इथं देखील जर तुम्ही पाहिलं तर हा देखील प्लॉट अतिशय मस्त आलेला पाहायला मिळतो। पान पाहू शकता शेवटपर्यंत एकसारखं कलरचं पाहायला मिळतं आणि प्लॉट जर तुम्ही बाहेरून पाहिला तर एकसारखा प्लॉट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो। अशा प्रकारचा हा प्लॉट देखील आपल्याला पाहायला मिळतो। ह्याचं देखील नियोजन जर आपण पाहिलं तर ह्याला देखील मित्रांनो आपण एक छोटीशी बाळ भरणी करून घेतली होती आणि आता जर पाहिलं आपण मोठी भरणी देखील मित्रांनो ह्याला करून घेतलेली आहे। सर्वसाधारण ह्याला 4 स्प्रे केलेले आहेत मित्रांनो आपण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला 2दा भर देखील मारून घेतलेला आहे। आणि पाहू शकता आपण मोठ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने देखील दोन्ही बाजूला काकरून देखील घेतलेलं आहे। अशा प्रकारचं नियोजन की आपण मित्रांनो केलेलं आहे आणि योग्य पद्धतीचा या ठिकाणी ऊस आपण मित्रांनो आणलेला आहे, पाहू शकताय तुम्ही। आणि हाईट जर पाहिली आपण तर सर्वसाधारण आत्ता जर पाहिलं तर 7.5 ते 8 फुटाच्या वरती हाईट आपल्याला ऊसाची मित्रांनो पाहायला मिळते। इथलं जर ॲव्हरेज आपण पाहिलं तर किती ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर सर्वसाधारण आपण इथं 3.5 टनाचा ॲव्हरेज आपण मित्रांनो धरलेला आहे, पाहू शकताय तुम्ही। इथं जर फुटवा एक ठोंब जर दाखवायचं म्हटलं 2.5 फुटांवरती हे पाहू शकताय। सर्वसाधारण आता आपल्याला 12 ते 13, 14 देखील ऊस एका ठोंबामध्ये पाहायला मिळत आहेत। अशा प्रकारचा हा मित्रांनो ऊस आपण आणलेला आहे। योग्य नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे। सेंद्रियवरती करू शकता, रासायनिकवरती देखील करू शकता। भरीमध्ये आपण काय वापरू शकतो, 10-26-26 टाकू शकता, त्याचबरोबर अमोनियम सल्फेट आहे, त्याचबरोबर MOP आहे म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश टाकू शकता। त्याचबरोबर जे कॉम्बो आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये झिंक, फेरस आहे, आयर्न आहे, त्याचबरोबर जर विचार केला तर सिलिकॉन, बोरॉन अशा प्रकारचं सर्व गुणसंपन्न जे कॉम्बिनेशन मिळत असतं ते देखील तुम्ही टाकू शकता। हे जर नसेल करायचं तर तुम्ही शेणखताचा भरपूर वापर करा, कोंबडी खत असू दे, त्याचबरोबर एवढं तुम्ही करू शकता। 3.5 टनांना जर तुम्ही ॲव्हरेज पकडलं यामध्ये, जर ऊसाचा आपण रेट जर पाहिला तर FRP नुसार आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण यावर्षी आपल्याला 3200 रुपये ते मित्रांनो 3000 ते 3200 एवढा रेट मिळालेला आहे। पुढच्या वर्षी देखील आपण जर विचार केला तर त्या तुलनेतच आपल्याला रेट मित्रांनो पाहायला मिळणार आहे, म्हणजेच 3000 पासून ते 3200 म्हणजे 3000 तरी पकडून चला, तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता। गुंठ्याला आपण 3.5 टनाचा मित्रांनो ॲव्हरेज या ठिकाणी पकडलेला आहे। म्हणजेच सर्वसाधारण जर विचार केला 3000 जरी तुम्ही पकडलं मित्रांनो तर 3000 रुपयांनी पकडल्यानंतर 3 त्रिक 9 आणि वरचा जर विचार केला तर 9000 रुपये तरी गुंठ्याला आपल्याला मित्रांनो उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच भरघोस उत्पन्न ऊसामधून देखील मिळू शकतो जर असा प्लॉट आणला। योग्य अंतर, म्हणजेच आज आपण अंतरावरती माहिती जाणून घेणार आहोत। सर्वसाधारण तुम्हाला सांगितलेलं आहे की जेवढं तुम्ही कमी अंतर ठेवणार आहे उत्पन्न तेवढंच तुम्हाला मित्रांनो कमी मिळणार आहे। फक्त लक्ष द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जास्त अंतर ठेवून मित्रांनो लागवड करू शकता। या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे 4 फुटापासून, पूर्वी जर विचार केला तर 3 फुटापासून लागवड केली जात होती, 2.5 फुटापासून देखील, परंतु हळूहळू काळ बदलत गेल्यानंतर या ठिकाणी 4 फुटांवरती आली, 4.25, 4.5, 5, 6 फुटांवरती या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वोत्तम 8 फुटांवरती देखील मित्रांनो ही लागवड आपल्याला केलेली पाहायला मिळते। अशा पद्धतीने लागवड करा आणि भरघोस उत्पन्न तुम्ही मिळवू शकता। दोन्ही प्लॉट तुम्हाला दाखवलेला आहे, इथं जर 8 फुटाचा हा 5 फुटाचा, तिथं जर पाहिलं तर आपण 4 फुटाचा प्लॉट देखील मित्रांनो तुम्हाला दाखवलेला आहे। अजून काय ऊसाविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल की बेसळ डोस कसा टाकावा, किती टाकावा, त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीने कसं करावं याविषयी जर माहिती जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्स रिकामा आहे, कमेंट करा। त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देखील आहे, कॉन्टॅक्ट करू शकता। कशी वाटली इन्फॉर्मेशन जरूर सांगा, व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।